तुषार भाऊ गावाला गेल्यामुळे सकाळी 6 वाजता उठून बनवली ब्लॅक कॉफी आणि आवरायला गेलो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मग आवरून मस्तमध्ये घेतली ब्लॅक कॉफी आणि त्यासोबत आपलं प्री वर्कआउट मिल म्हणजेच ओट्स खाल्ले. त्यानंतर निघालो जिमला. बरोबर 7 वाजता पोहोचलो जिममध्ये आणि बजरंगबलीचे दर्शन घेऊन वर्कआउट सुरू केला. आज आपला चेस्ट आणि ट्रायसेप्स वर्कआउट होता, त्यामुळे सुरुवातीला पुशअप्स मारले, मग चेस्ट वर्कआउट सुरू केला आणि आज सगळे सेट आपण बारावरच घेतले. त्यानंतर केला मस्तमध्ये ट्रायसेप्स वर्कआउट, नंतर केला 30 मिनटं कार्डिओ आणि लास्टला केले 20 मिनटं इन्क्लाइन वॉक. मग वर्कआउट फिनिश करून निघालो घरी पोहोचून घेतला प्रोटीन शेक. त्यानंतर आपलं आवरून निघालो शॉपवर. मग 9:30ला पोहोचून शटर ओपन केलं आणि पहिल्यांदा काउंटर स्वच्छ केला. त्यानंतर आपला सगळा सेटअप लावून घेतला आणि शॉपमधली साफसफाई चालू केली. ते झाल्यावर केली देवपूजा आणि आज मंगळवार असल्यामुळे थोड्या वेळाने आम्ही गेलो बजरंगबलींची पूजा करायला. मग पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आलो शॉपवर. तेवढ्यात आली 2 कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग मस्तमध्ये कॉफी पावडर टाकून कस्टमरला पाहिजे होती तशी स्ट्रॉंग कॉफी बनवून दिली आणि थोड्या वेळाने भूक लागली होती खाल्ले बर्ल्ड एग्स. आणि ह्या भावाला सकाळी पाणी नव्हतं म्हणून फोन केला होता, तर यो भाऊ दुपारी आला. मग काही मस्तमध्ये घेतलं पाणी भरून आणि आज ऊन पण खूप होतं, त्यामुळे नुसत्याच कोल्ड कॉफीच्या ऑर्डर येत होत्या. मग टॉपमध्ये थिक मिल्क आणि कॉफी टाकून त्या बनवून दिल्या. मग दुपारी केले जेवण आणि आज लाईट सारखी याचा करत होती, त्यामुळे ऑर्डर बनवायला खूप वेळ लागत होता. आणि भाऊंनो सांगायचा विषय म्हणजे आता तुषार भाऊ नाही, त्यामुळं आपल्याला काही शॉपमधून जास्त बाहेर जाता येणार नाही. त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडे दिवस त्याच गोष्टी परत दिसतील. त्यामुळे नाराज होऊन आपले व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. आणि जेव्हा आपल्याला टाईम मिळेल तेव्हा तुम्हाला नक्की काहीतरी नवीन दाखवण्याचा 100% प्रयत्न करीन. त्यानंतर सलाडसाठी काकडे आणि गाजर कट करून घेतले. त्यानंतर सलाड बनवून खाल्ले. मग नेहमीप्रमाणे 5 वाजता बनवली आपली ब्लॅक कॉफी. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.